peroxide effect or anti-MK rule, or it is also called as a Kharash-Mayo effect. We already discussed Markovnikov's rule. It is totally opposite to the MK rule. तर MK rule मध्ये काय पाहिलेलं आपण? When an unsymmetrical reagent add to an unsymmetrical alkene, the negative part of the reagent get attached to that carbon of the alkene which contains less number of hydrogen atom, and positive part attached to that carbon of the alkene which contains more number of hydrogen atom. हा आपण MK रूल ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. MK रूल नुसार आपल्याला दोन प्रोडक्ट्स भेटले. निगेटिव्ह पार्ट ज्या कार्बनला अटॅच झालेला आहे त्याला लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम आहे. तो जो प्रोडक्ट आहे तो मेजर असणार आहे आणि त्याच्या अपोजिट निगेटिव्ह पार्ट इथे अटॅच केला आणि पॉझिटिव्ह पार्ट या कार्बनला अटॅच केला, म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट भेटेल CH3 CH2 CH2 Br. तर MK रूल नुसार हा प्रोडक्ट काय असणार आहे? मेजर असणार आहे आणि हा काय असणार आहे? मायनर असणार आहे बाय MK रूल. परंतु आता परऑक्साईड इफेक्ट किंवा अँटी MK रूल किंवा त्याला खरश-मायो इफेक्ट म्हटलं गेलेलं आहे. तर आता हे MK रूल नुसार तुम्हाला हा वाला 2 ब्रोमोप्रोपेन वाला प्रोडक्ट मेजर भेटेल आणि 1 ब्रोमोप्रोपेन वाला प्रोडक्ट मायनर भेटेल. तर आता परऑक्साईड इफेक्ट म्हणजे काय? सेम रिॲक्टंट आहे, रिएजंट सेम आहे, फक्त अँटी MK रूल किंवा परऑक्साईड टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ एनी परऑक्साईड, हायड्रोजन परऑक्साईड, सोडियम परऑक्साईड किंवा बेन्झीन परऑक्साईड. That's why it is called as a peroxide effect. So what is the reaction? What is the statement first of all? तर आता त्यापूर्वी आपण एक्झाम्पल पाहूया. सेम MK रूल सारखंच रिॲक्टंट घेणारे अनसिमेट्रिकल अल्किन, अनसिमेट्रिकल रिएजंट, आणि तुम्हाला जो प्रोडक्ट भेटणार आहे तो सेम भेटणार आहे MK रूल सारखाच, फक्त MK रूलमध्ये जो मेजर आहे तो अँटी MK रूलमध्ये मायनर भेटणार आहे. हा इथे मायनर असेल आणि हा इकडे मेजर असेल. तर असं का? तर इथे आपण H2O2 वापरणार आहोत किंवा Na2O2 किंवा बेन्झॉइल परऑक्साईड वापरणार आहोत. तर MK रूलनुसार हा मेजर असतो, हा मायनर असतो, पण अँटी MK रूलनुसार हा मायनर आहे, हा मेजर आहे. तर याचं जे मेकॅनिझम आहे परऑक्साईड इफेक्टचं, त्याचं मेकॅनिझम जातं फ्री रॅडिकल थ्रू जातं. याचं मेकॅनिझम तुम्हाला एक्झाममध्ये विचारत नाही, परंतु माहीत असावं याचं मेकॅनिझम फ्री रॅडिकल थ्रू जातं. त्यामुळे फ्री रॅडिकल थ्रू गेल्यामुळे इथे तुम्हाला जो रॅडिकल तयार होणार आहे हा रॅडिकल इथे मोर स्टेबल रॅडिकल मिळणार आहे ॲज कम्पेअर टू दिस वन. त्याच्यामुळे हा मेजर असेल आणि हा मायनर असेल. आता डीपमध्ये जाण्याची गरज नाही आहे कारण ऑलरेडी तुम्ही 11th मध्ये डिस्कस केलेलं आहे. तर MK आणि अँटी MK रूल यांच्यामधला डिफरन्स कसा ओळखायचा? तर ज्यावेळी MK रूल असेल त्यावेळी कुठलाही परऑक्साईड नसतो, आणि अँटी MK रूल किंवा परऑक्साईड इफेक्ट असेल तर यापैकी कुठलाही परऑक्साईड असेल. तर आता बेसिकली हे जे आहे मी आत्ताच सांगितलं की इथे हा मेजर 1 ब्रोमोप्रोपेनवाला मेजर असेल आणि हा 2 ब्रोमोप्रोपेनवाला मायनर असेल. तर त्याचं रिझन काय असेल? तर आत्ताच सांगितलं का याचं मेकॅनिझम फ्री रॅडिकल थ्रू जातं, आणि इथे जो आहे हा जो इंटरमिजिएट आहे हा म्हणजे इथे जो रॅडिकल तयार होणार आहे हा रॅडिकल मोर स्टेबल असणार आहे ॲज कम्पेअर टू दिस वन. मी तुम्हाला जसं MK रूलचं मेकॅनिझम सांगितलं की तिथे कार्बोकॅटायन जो आहे हा इंटरमिजिएट मिळतो, तो मोर स्टेबल असतो. तसंच इथं जो हा
रॅडिकल भेटणार आहे, इथे मोर स्टेबल असणार आहे ॲज कम्पेअर टू दिस वन बाय मेकॅनिझम थ्रू जर गेलात. नो नीड टू एक्सप्लेन मेकॅनिझम हिअर. दिस इज peroxide effect. Both rules are important, MK rule as well as peroxide effect. नेक्स्ट आपल्याला रिॲक्शन डिस्कस करायची आहे, ती म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. नेक्स्ट मेथड आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड मध्ये. नेक्स्ट रिॲक्शन आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दॅट मीन्स व्हॉट. समजा मी इथे एक्झाम्पल पाहतीये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय. आय विल एक्सप्लेन यू. तर आता समजा इथे मी टोल्युइन घेतलेला आहे, टोल्युइन हा रिॲक्टंट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये रिएजंट ऍड केला Br2. परंतु जर मी इथे लेविज ऍसिड वापरला नाही, FeBr3 किंवा क्लोरिनेशन असेल तर FeCl3, जर मी हा लेविज ऍसिड वापरला नाही तर रिॲक्शन होणार नाही. तसं रिझन असं आहे की हा लेविज ऍसिड म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशिएंट स्पेसिस असते. ती काय करते, एका Br कडनं इलेक्ट्रॉन घेते, म्हणजे हा Br इकडे शिफ्ट होतो, इथला बॉन्ड ब्रेक होतो आणि इथे पॉझिटिव्ह चार्ज होतो, जनरेट होतो त्याच्यावरती. दॅट मीन्स व्हॉट हिअर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग हिअर जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल. जर इलेक्ट्रोफाईल जनरेट झाला नाही तर रिॲक्शन होणारच नाही. तर आता काय होतं की बेन्झीन रिंग वरती जो CS3 आहे तो CS3 कसा आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे. तो कसा आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे. आता इलेक्ट्रॉन डोनेटिंग म्हणजे काय असणार आहे की इट कॅन डोनेट इलेक्ट्रॉन टू द बेन्झीन रिंग. दिस ग्रुप कॅन डोनेट इलेक्ट्रॉन टू द बेन्झीन रिंग. मग आता बेसिकली काय होतं की इलेक्ट्रॉन डेन्सिटी मॅक्झिमम कोणत्या पोझिशनवरती मॅक्झिमम असते. आता एक पॉइंट नोट डाऊन हिअर. इफ you must remember, this is very important for the electrophilic substitution reaction. If electron donating group present on the benzene ring, then electrophile oriented ortho and para position. See here, it's very important. If electron donating group present on the benzene ring, then electrophile oriented either this ortho or this para position. That means what? You can see here position ortho, meta and para. I already told you, but again explain it. Ortho, meta and para position. See here, this is CS3. This is position number 1. This is 2 or this is 2. You can give the numbering from any side. This is carbon number 1. This is 2, 3, 4, 5 and 6. With respect to position number 1, the 2 and 6 position are ortho. Then 3 and 5. This is 5. This is 3 and 5 are both are meta. And front of the one position number 1 is para. When electrophilic substitution. आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय, तुम्ही ह्या अर्थोचा किंवा प्याराचा हायड्रोजन ॲटम ह्या इलेक्ट्रोफाईलनी काय करणार आहात, रिप्लेस करणार आहात. म्हणजे हायड्रोजनच्या ऐवजी काय येणार आहे, Br+ येणार आहे. हा काय आहे, इलेक्ट्रोफाईल आहे. म्हणजे तुम्ही कोण सबस्टिट्यूटेड करता इथे, Br+. म्हणजे इलेक्ट्रोफाईल सबस्टिट्यूटेड करताय आयदर ह्या अर्थोचा किंवा प्याराचा हायड्रोजन. त्या रिॲक्शनला काय म्हणायचं, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दॅट मीन्स व्हॉट, व्हेन hydrogen atom of the benzene ring
is replaced by electrophile, then it is called as a electrophilic substitution. इथे तुम्हाला दोन प्रकारचे प्रोडक्ट्स भेटणार आहेत. दोन प्रकारचे प्रोडक्ट्स भेटतील पहा. आता हे केव्हा पॉसिबल असतं की ज्यावेळी बेन्झीन रिंग वरती इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल त्यावेळी फक्त अर्थो आणि ह्या अर्थो किंवा पॅराची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते. त्याचं रिझन मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला सांगेल. असं का होतं तर बेसिकली काय होणार आहे, इथला जो हायड्रोजन आहे तो बीआरने रिप्लेस होईल. इथला करा किंवा इथला करा काही फरक पडत नाही. किंवा और सेकंड पॉसिबिलिटी काय आहे की जो पॅराचा हायड्रोजन आहे तो इलेक्ट्रोफाइलने रिप्लेस केला. पॅराचा हायड्रोजन कशाने रिप्लेस केला, इलेक्ट्रोफाइलने. तर आता इथला हायड्रोजन रिप्लेस करा, इथला करा किंवा इथला करा. तर आता H आणि इथे जो कॉम्प्लेक्स तयार झालेला आहे तर तो H आणि परत इथला एक Br कंबाईन होऊन बाय प्रोडक्ट तुम्हाला HBr भेटेल आणि FeBr3 ॲज अ कॅटलिस्ट तो लेफ्ट होईल. तर एक पॉइंट लक्षात ठेवा की इथे आपण हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय इलेक्ट्रोफाइल. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर आता FeBr3 परत आता कॅटलिस्टचा रोल माहिती तुम्हाला का, इट इन्क्रीज और डिक्रीज द रेट ऑफ रिॲक्शन बट डज नॉट पार्टिसिपेट इन द केमिकल रिॲक्शन. तर आता पुन्हा तुम्हाला कॅटलिस्ट ॲज इट इज मिळणार आहे. तर नेहमी लक्षात ठेवा इथे प्यारा ब्रोमो टोल्विन हा जो प्रोडक्ट असणार आहे हा मेजर असणार आहे. प्यारा ब्रोमो टोल्विन हा प्रोडक्ट मेजर असणार आहे आणि हा अर्थोब्रोमोटोल्विन हा जो प्रोडक्ट असणार आहे हा मायनर असणार आहे. तर त्याचं रिझन काय आहे तर बेसिकली हे दोन्ही ग्रुप बल्कियर आहे आणि ते ॲडजसंट कार्बनवरती प्रेझेंट असल्यामुळे तिथे स्टेरिक हिंड्रन्स तयार होतो, क्राउडिंग तयार होतं. स्टेरिक हिंड्रन्स दॅट मीन्स व्हॉट, क्राउडिंग तयार होतं. क्राउडिंग तयार झाल्यामुळे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन तयार होते. नॉट लॉट ऑफ स्पेस अवेलेबल. दॅट्स वाय इट बिकम अनस्टेबल. दॅट्स वाय अर्थोब्रोमोटोल्विन इज मायनर अँड हा मिथिल आणि ब्रोमिन जो आहे बोथ आर बल्कियर बट अपार्ट फ्रॉम इच अदर. ते एकमेकांपासून कसे आहेत, दूर आहेत. त्याच्यामुळे इथे स्टेरिक हिंड्रन्स नाही किंवा क्राउडिंगचा काहीच प्रश्न नाही. त्यामुळे त्या स्टॅबिलिटीवरती कुठलाच अफेक्ट होणार नाही. म्हणून पॅरा ब्रोमोटोल्विन इज मेजर असणार आहे. यू मस्ट रिमेंबर ऑल दिस reactions and this electrophilic substitution reaction, also nucleophilic substitution reaction, all are very important for your exam point of